लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्य ही राम्याची पतंग कापते आणि त्यानंतर तेव्हा काव्याला मान्य देखील साथ देत असते आणि जेव्हा ती पारची पतंग कापायला जाते त्यावेळेस पार्थ आणि काव्य दोघांचीही पतंग कापते आणि दोघांची पतंग खाली पडते। तेव्हा ती पाहिलं का मिस्टर देशमुख, आपल्याला प्रेमामध्ये दोघांनी एकत्र उडायचं आहे आणि एकत्रच खाली पडायचं आहे। तुमच्यासाठी, तुमच्या प्रेमासाठी मला तुमच्या हातून माझी पतंग कापायला देखील मला आवडेल आणि तेही आयुष्यभर। आणि तेव्हा दोघेही एकमेकाकडे प्रेमाने पाहू लागतात। त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही घरी आलेली असते आणि ती संक्रांती निमित्त तिळगुळ बनवण्यासाठी गरम गुळ करून तिळामध्ये टाकत असते। तेव्हा तिच्या हाताला चटका बसतो आणि जेव्हा हा लगेच तिचा हात पकडतो आणि विचारतो भाजले का असे बोलून तो तिच्या हातावर फुंकर घालू लागतो आणि तेव्हा दोघेही एकमेकाकडे प्रेमाने पाहू लागतात। त्यानंतर आपण पाहतो काव्य ही आपल्या भोक्याशी बोलत असते आणि हे दृश्य पाहून वसुंधरा आणि राम्याला मात्र अतिशय राग आलेला असतो आणि वसुंधरा ही राम्याला बोलते या भोक्याचं काहीतरी करावंच लागेल। आणि त्यावेळेस राम्या ही मोठी कातर घेऊन येते आणि काव्य ही भोक्यापासून दूर गेल्यानंतर त्या भोक्याला कापून टाकते आणि काव्य ही भोक्याचा शोध घेत असते। तेव्हा तिला भोका मिळत नाही आणि ती अतिशय दुःखी होते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य पार्थ कशा प्रकारे वसुंधरा आणि राम्याला धडा शिकवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।